त्यावेळेच जर म्हणते परिस्थिती तर बघून मी त्यावेळेला घाणेरड्या अनेक केसेस घातल्या. त्यावेळेला लेडीजला हाताला धरून घाणेरड्या त्यावेळेला गँगरेप सारखं माझ्यावर केसेस ज्यावेळेला घातल्या त्यावेळेला स्वतःचं आयुष्य संपवून घ्यावं की काय ह्या स्टेपला त्यावेळेला माझी परिस्थिती होती. आणि ते केसेस ज्यावेळेला झाले त्यावेळेला मी कमीत कमी 18 ते 20 मिनिटं त्यावेळेला कोम्यात गेल्यासारखं मी हे झालेलं. त्यावेळेची परिस्थिती मला आठवत नव्हती. त्यावेळेला मी गेलेलो. नंतर मुलांनी सांगितले की असं असं त्यावेळेला तू बेशुद्ध पडला. त्यावेळेची परिस्थिती म्हणजे तर सगळ्यात आयुष्यातला दुःखाचा दिवस त्यावेळेला ते होता. डोळ्यासमोर असं चित्र पूर्ण अंधार झाल्यासारखं दिसत होतं की समाजापासून दूर गेलो, स्वतःच्या कुटुंबापासून पण गेलो आणि गाव सोडून जे अनेक गोष्टी जे माझ्यावर लादल्या गेल्या त्यावेळेला माझा पूर्ण ब्लँक होऊन बसलेलो. पण त्यावेळेला नंतर मी असं ठरवलं की बाबा काही जरी झालं तरी आपण हारून जाऊन चालणार नाही. जर आता जर आपण जर त्यावेळेला जर शांतच बसलो तर जे राजकीय विरोधक जे आपल्यावर करून ज्या वेळेला केसेस जे दाखल केलेत ते सत्यच आहे हे डोळ्यासमोर लोकांच्या आणून द्यायसाठी त्यांनी जे केलं ते असत्य आहे हे दाखवण्यासाठी मला स्वतः ठाम राहावं लागलं. आणि त्यावेळेला मी कोर्टच्या केसेस ज्या वेळेला दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही न्याय मागितला त्यावेळेला माझ्या सगळ्या केसेस नील झाल्यावर कोर्टाकडून मला 100% दिलासा त्यावेळेला